रिटायरमेंट प्लॅनिंग कधी केली पाहिजे? 3 लोकांचं उदाहरण घेऊ. वन मिस्टर ए, त्यांनी 25व्या वर्षी 5,000 रुपयाची SIP चालू केली. मिस्टर बी नी 35व्या वर्षी 5,000ची SIP चालू केली आणि मिस्टर सी नी 45व्या वर्षी 5,000ची SIP केली. 60व्या वर्षी सगळ्यांना जर 12% परतावा मिळाला असेल तर ए ला 60व्या वर्षी 3.25 कोटी रुपये मिळाले, बी ला त्याच्या 60व्या वर्षी 95 लाख रुपये मिळाले आणि सी ला त्याच्या 60व्या वर्षी फक्त 25 लाख मिळाले. ह्या उदाहरणावरून आपण हे शिकतो की कंपाऊंडिंगची जी पॉवर आहे ती प्रचंड आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात मोठा फॅक्टर आहे की तुम्ही किती काळ इन्व्हेस्टेड राहता, नॉट किती अमाऊंट इन्व्हेस्ट करता. म्हणून खूप महत्त्वाचं आहे की आयुष्यामध्ये लवकर गुंतवणूक सुरू केली पाहिजे आणि वेळेचा फायदा करून घ्यायला पाहिजे, कारण नंतर तुम्ही जास्त अमाऊंट गुंतवली तरी फार फायदा होणार नाही. या रीलमधनं जर काही शिकायला मिळालं असेल तर मला लाईक द्या आणि तुमच्या एका मित्राशी रील शेअर केला ज्याने अजून त्याचं रिटायरमेंट प्लॅनिंग केलेलं नाही. कॉमेंट्समध्ये लिहा की तुम्ही तुमच्या रिटायरमेंटविषयी प्लॅनिंग सुरू केलं आहे की नाही.